न्यू इंडिया बँक घोटाळ्यामध्ये महत्त्वाचा खुलासा झालाय। हितेश मेहता नावाच्या कुंपणानंच शेत काढलंय आणि तेही 122 कोटी रुपयांचं। कोण आहे हा हितेश मेहता आणि त्याच्यामुळे बँक कशी डबघाईला आली, बघूयात याविषयीचा हा सविस्तर रिपोर्ट। हा बघा, हा आहे हितेश मेहता, न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेचा माजी महाव्यवस्थापक। याच हितेश मेहतानं कुंपणावर बसून बँकेचं शेत फस्त केलं। गेल्या 5 वर्षात थोडे थोडके नाहीत तर तब्बल 122 कोटी रुपये बँकेच्या तिजोरीतनं काढून घेतले। धक्कादायक बाब म्हणजे त्यानं आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे। न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनंतर हा घोटाळा उघडकीस आलाय। बँकेच्या तिजोरीत तब्बल 122 कोटी रुपये कमी असल्याचं आढळलं। बँकेचे अधिकारी घोष यांनी याबाबत तक्रार दिली आणि चौकशी सुरू झाली। तेव्हा बँकेचे माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता याचा कारनामा उजेडात आला। 122 कोटी रुपये लंपास केल्याची जबाबदारी हितेश मेहतानी स्वीकारली। दादर पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। चौकशीनंतर मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं हितेश मेहताला अटक केली आहे। न्यू इंडिया बँक घोटाळ्यात ज्या हितेश मेहताचं नाव समोर आलंय तो हितेश मेहता 1990 पासून या बँकेशी संबंधित आहे। हितेश मेहता 30 ते 35 वर्ष याच बँकेत कामाला होता। खाते प्रमुख तसंच रोकड हाताळण्याची जबाबदारी त्याच्यावर होती। जीएसटी आणि टीडीएस पाहण्याचं कामही त्याच्याकडेच होतं। आपल्याकडील जबाबदारीचा फायदा उठवत त्यानं बँकेची तिजोरी खाली केली। कोरोना काळापासून हितेश मेहतानं बँकेच्या तिजोरीवर डल्ला मारायला सुरुवात केली। टप्प्याटप्प्यानं त्याने हे पैसे काढले। उन्होंने बैंक के 122 करोड़ रुपए का मिस एप्रोप्रिएशन किया है और उसके रिलेटेड आर्थिक गुन्हे शाखा इकोनॉमिक ऑफेंसेस विंग मुंबई पुलिस में उसका आगे का इन्वेस्टिगेशन जारी है। ने अभी के वक्त में अभी हितेश मेहता जो है उनका अभी स्टेटमेंट लिया जा रहा है और बाकी जो आगे का जैसे जैसे आगे इन्वेस्टिगेशन बढ़ेगा तो उस अनुसार आगे की कार्रवाई की जाएगी। दरम्यान या प्रकरणात हितेश मेहताला फसवलं जात असल्याचा आरोप त्याच्या वकिलांनी केलाय। सर, हे जे आरोप केले ते मनगढत आरोप आहेत, कारण की 2024ची जी बॅलन्स शीट आहे त्याच्यात जी कॅश बॅलन्स दाखवलेली आहे ती एकदम व्यवस्थित ॲज पर दी अकाउंटिंग रेकॉर्ड दाखवले। त्याच्यात तेच बँकेचे CEO साहेब, चेअरमॅन साहेब जे पण सिग्नेटरी असतात, हितेश मेहता सिग्नेटरी नाही आहेत बॅलन्स शीटवर। बोर्ड ऑफ डायरेक्टर्स आणि मॅनेजमेंट आणि ते लोक आणि ऑडिटर्स, स्टॅच्युटरी ऑडिटर सिग्नेटरी असतात। तर 2024ची जर ती कॅश बॅलन्स त्यांनी करेक्ट गृहीत धरली तर मग 2020 पासून आतापर्यंत जे म्हणतात ते कसं काय करेक्ट होणार? तब्बल 122 कोटींच्या घोटाळ्याचा अँगल समोर आल्यानंतर आता सगळ्यांचे डोळे चक्रावून गेले। या प्रकरणात हितेश मेहताला आणखी कुणाची साथ होती याबाबत आणखी काही मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे। न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये आर्थिक घोटाळा झाला आणि यामध्ये जवळपास 122 कोटी रुपयांची अफरातफर झाल्याचं देखील पुढे आलेलं आहे। हे संपूर्णपणे प्रकरण पाहता आर्थिक गुन्हे शाखेकडून याची दखल घेण्यात आली आणि या प्रकरणात न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेचे अधिकारी हितेश मेहता यांना देखील अटक करण्यात आलेली आहे। आता याच प्रकरणामध्ये आणखीन किती लोकांची नावं पुढे येत आहेत आणि या प्रकरणात नक्की किती कोटी रुपयांचा घोटाळा झालेला आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल। परंतु खूप मोठी नावं या प्रकरणामध्ये पुढे येण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे। रिझर्व्ह बँकेने न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेवर निर्बंध लादल्यामुळे हे प्रकरण उजेडात आलं। या सगळ्याचा फटका सर्वसामान्य ठेवीदारांना बसला। विश्वासानं ज्या बँकेत त्यांनी खातं उघडलं, आपल्या कष्टाचा पैसा साठवला, तिथंच त्यांच्या विश्वासाला तडा गेला। त्यामुळे अशा घोटाळेबाजांवर कठोर कारवाई करून सर्वसामान्यांना वेठीस धरणाऱ्यांची यापुढे खैर नाही हे आता दाखवून द्यावं लागेल। निखिल चव्हाण आणि धनंजय दळवीसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।